हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सोप्या पद्धतीचं गुजराती साडी ट्रिप. तर आपल्याकडे साडी आहे, त्याची आपण गुजराती साडी नेसणार आहोत. गुजराती साडी नेसण्यासाठी अशा प्रकारची साडी निवडा ज्याचा काठ थोडा व्हिजिबल असेल. म्हणजे ती साडी आपण नेसली असं कळून तरी येईल ना. बाकी कलर्स कोणते घ्या, बांधणीची साडी घ्या, फक्त त्या साडीला थोडा काठ हवाय. आता ही थोडी वेस्टर्न आहे, पण याच्या काठाला आहे डिझाईन. तर आपण रोजच्या प्रमाणे आपण उजव्या साईडनी गुजराती साडी नेसायला सुरुवात करणार आहोत. साडी कधीही नेसताना थोडी फ्लोअरला टच करायची. मागून टच करणं महत्वाचं आहे पुढच्यापेक्षा. हे बघा, इथून मागून टच करायची फ्लोअरला. रेग्युलर साडी जरी नेसत असला तरी फ्लोअरला टचच झाली पाहिजे. आपण एक रोल करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण थेट जायचंय पदराकडे. असं करत करतच यायचे पदराकडे. बघा पदर किती सुंदर भरलेला आहे, म्हणूनच मी ही साडी गुजराती साडी ट्रिपला निवडली. आता पदर आपण दोन्ही टोकं आपण पहिले जुळवून घेऊ. रफली जुळवून घेतली. मग आपण एक राऊंड घेतला स्वतःभोवती. आता वरची बाजू आहे ती मेक शुअर दिस इज अप्पर साइड ओनली. वरची बाजू वरच्या ठिकाणी ठेवायची आणि आपल्याला करायचे आहेत प्लीट्स. छोट्या छोट्या प्लीट्स करून घ्यायच्या आहेत. हे तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही ह्या प्लीट्स करू शकता. मी छोट्या करते, तुम्ही मोठ्या करा. इट्स अप टू यू. मी फक्त प्लीट्स करण्यासाठी असं टाकलेलं आहे, पण गुजराती साडीला पदर वेगळा आहे. प्लीट्स करून घेते मी. प्लीट्स करण्याची माझी सर्वात सोपी पद्धत आहे. आता एवढा काठ आहे ना, त्याप्रमाणे मी शेवटचा हा पल्लू ठेवलेला आहे. तर आपल्याला हा जो पदर आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. आता हा कोणता शोल्डर आहे? हा उजवा शोल्डर आहे. उजवा शोल्डरवर आपण मागून पुढे असं पदर ठेवतो. तुम्हाला मागची साईड एकदा दाखवते. पाहिला, असं इथे आपल्याला ठेवायचं आहे. आणि ही जी लांबी आहे ती थोडीशी आपल्याला कमरेपासून खालीच घ्यायची आहे. आता आपण इथे पिन पॅक करूयात. आता हा पदर आपल्याला, हा जो आतला पल्लू आहे तो आपल्याला हे बघा इथे ब्लाउजला सेफ्टी पिनने पॅक करायचा आहे. पूर्वीची लोक हे असं आतमध्ये टक पण करत होती, पण आता सध्या एवढं काही छान वाटत नाही ना टक केलेलं. इट्स नॉट लुकिंग ग्रेसफुल. तर त्यामुळे आपण इथे छान टक करूया. इथे छान टक केल्यामुळे काय होतं, हा पदर पण हा पूर्ण विजिबल होतो. त्यामुळे आपण इथे दुसरी सेफ्टी पिन लावूयात. आता इथे दुसरी सेफ्टी पिन लावली आहे. आता आपला पदर रेडी आहे. आता आपल्याला निऱ्या करायच्यात. कोणी निऱ्या म्हणतं, कोणी मिऱ्या म्हणतं. आपल्याला आता इथून सुरुवात करायची. उजव्या हाताने सुरुवात करायची. थोड्या वेळासाठी तुम्ही हा पदर थोडासा मागे किंवा वरती ठेवू शकता प्लीट्स करेपर्यंत. आता त्या प्लीट्स करायला सुरुवात करायची आहे, स्टार्ट टू एंड. पण प्लीट्स करताना आपण शेवटला काय करायचं हे लक्ष देऊन पहा. साडी अगदी नेसायची सोपी आहे, पण थोडीफार काळजी घ्यायची आहे गुजराती साडी ड्रेपमध्ये. आता हा जो भाग आहे ना, हा आपल्याला असाच ठेवायचा आहे. याला इथपर्यंत निऱ्या नाही घ्यायच्या. हा भाग असाच ठेवायचा आहे, हा साडीचा भाग. आणि निऱ्या आपण जनरली अशा या साईडला, लेफ्ट साईडला याची फेसिंग असतात, पण गुजराती साडीमध्ये राईट साईडला फेसिंग असतं. त्यामुळे तुम्हाला ह्या निऱ्या पण वळवाव्या लागणार आहेत राईट साईडला. याचं फेसिंग पूर्ण राईट साईडला केलेलं आहे मी. आणि आता आपण आतमध्ये फरशीला टेकू पहिले आणि मग आतमध्ये टक करूयात. आता बघा, आता आपण हा पदर खाली करूयात. हे बघा, आता तुम्ही मागे बघू शकता, कुठेच मेस वाटत नाही. हा थोडा पाऊच सोडल्यामुळे. आणि हा काठ आहे ना, हा काठ खूप छान दिसतो मागून पण. हे बघा, पुढून असं आणि मागून असं. केम छो? मजामा छो? आता बघा, ह्या साडीचा पल्लू कधी कधी असा होतो, प्लेट्स मेसी होतात कारण हे इकडे जातात. तर आपल्याला ह्या जर प्लेट्स चांगल्या ठेवायच्या असतील ना, तर अशा प्लेट्स धरून खाली आपल्याला सेफ्टी पिन लावावी लागेल. मग या प्लेट्स छान राहतील. किंवा आपल्याला इथे एक वेस्ट बेल्ट लावावं लागेल, तेव्हा या प्लेट छान राहतील. मग तुम्हाला खेळताना अशा प्लेट्स कुठे जाणार नाही. कसे वाटलं तुम्हाला हा गुजराती साडी ड्रेप? दिसते का मागून चांगला?
यावर तुम्ही दांडिया खेळू शकता, गरबा खेळू शकता, फॅशन शोला तुम्ही हा साडी ड्रेप करू शकता. सुंदर वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काय करायचं माहितीच आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब फुकट आहे. तुम्हाला असे सुंदर सुंदर व्हिडिओ मिळतील पाहायला. सबस्क्राईब करून टाका. बाय.